नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मधुभाव आले चक्क आता शुद्धीवरती। तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। तर सायली आणि अर्जुन हे दोघेजण देखील खूपच टेन्शनमध्ये असतात, कारण की त्यांना वाटत असतं की मधुभाव कधी शुद्धीवरती येतील आणि त्यांच्यासोबत हे कोणी केलं हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत खूप मोठं भीतीचं वातावरण आहे। ज्यावेळेस मात्र सायली आणि अर्जुन दोघेजण हॉस्पिटलमधून घरी येतात त्यावेळेस मात्र सगळेजण त्यांची चौकशी करत असतात की मधुभाव कसे आहेत, पण आपली सायली बिचारी पूर्णपणे आतून तुटून गेलेली असते। सायलीला वाटत असतं की मधुभावांसोबत हे काय झालं, असं व्हायलाच नको होतं, पण त्यावेळेस मात्र सगळेजण सायलीची समजूत काढत असतात आणि म्हणत असतात की सायली तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होऊन जाईल। पण त्यावेळेस मात्र कल्पना आणि प्रताप दोघेजण देखील त्याच ठिकाणी असतात आणि म्हणतात की सायली प्लीज तू काळजी करू नको, आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहेत। आणि तुम्हाला माहितीच आहे की अजूनपर्यंत कल्पना सायलीला ह्या घरावरती पूर्णपणे हक्क असल्यासारखं दाखवलेलं नसतं, कारण की तिला वाटत असतं की सायलीच्या बाबतीत अजून देखील तिच्या मनामध्ये काही ना काय आहे, पण कल्पना हे दाखवत नसते की सायलीवरती तिचं किती प्रेम आहे। पण हे सगळं सगळ्यांना समजतच असतं की कल्पनाच्या मनामध्ये देखील सायलीबाबत खूप सारे प्रेम आहे। त्यावेळेस मात्र सगळेजणच असं विचार करत असतात की आपण सायलीला खचून द्यायचं नाही, सायलीच्या पाठीमागे खंबीरपणे आपण उभं राहिलंच पाहिजे। त्यावेळेस मात्र सगळेजण सायलीला समजावत असतात की काळजी करू नको, आम्ही सगळेजण तुझ्या सोबतच आहोत। पण हे सगळं घडत असताना मात्र ज्यावेळेस मात्र कुसुम हॉस्पिटलमध्ये असते आणि त्या ठिकाणी आपल्या मधुभाऊंची काळजी करीत असते, पण त्यावेळेस मात्र सगळ्यांना असं माहीतच असतं की आता कुसुम किती वेळ जरी आश्रमामध्ये थांबली तर तुम्हाला माहितीच आहे की हा नागराज काय ना काय करणार तिथे जाऊनच, कारण की नागराजच्या डोक्यामध्ये एकच प्लॅनिंग असतो की जे काही त्याचं काम अर्ध राहिलेलं असतं ना ते त्याला पूर्ण करायचं असतं। त्याच्यामुळे नागराज हा मैपतला भेटण्यासाठी जातो आणि एकीकडे मैपतने आता नवीन वकील शोधलेला असतो आणि तो नवीन वकील देखील आता चक्क मैपतकडून खूप सारे पैसे घेतो। चक्क मैपत त्याला 2 कोटी द्यायची कबूल करतो आणि म्हणतो की ज्यावेळेस माझी मुलगी बाहेर येईल ना त्यावेळेस मी तुला अजून 2 कोटी देईल, तू काळजी करू नको पैशाची, पण माझी मुलगी इथं आलीच पाहिजे। पण त्या वकिलाला देखील खूपच आनंद होतो, पण वकिलाला माहित नसतं की त्याच्या विरोधात कोण आहे, कारण की आता अर्जुन कधी देखील त्या वकिलाला ती केस जिंकूनच देणार नाही आणि त्या आश्रमामधून जे काही घडलेलं असतं त्याच्यामुळे प्रियाला आणि साक्षीला जेलमधून बाहेर येताच येणार नाही, तुम्हाला देखील चांगलंच माहीत झालं असेल। पण मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का सगळ्यात बेकारी तर ह्या अश्विनने केलेली आहे, कारण की अश्विनला माहीत असतं की एवढं सगळं घडलेलं आहे, म्हणजे जे काही केलेलं आहे प्रियाने त्याच्या बाबतीत त्याला खूप वाईट वाटत असतं। त्याला वाटत असतं की सगळेजण प्रियाचा विचार देखील करत नाही, सगळ्यांना असं वाटतं की प्रिया चुकीची आहे, त्याच्यामुळे प्रियाबाबत कोणी देखील या घरामध्ये काही बोलत नाही। त्याच्यामुळे चक्क अश्विन आता मधुभाऊंना भेटायला देखील गेलेला नसतो, पण सगळेजण त्याला समजून सांगत असतात की अरे ते कोणी असले तरी एक तू डॉक्टर म्हणून त्यांना भेट घेणं ही एक चांगली गोष्ट आहे आणि तू भेट घेतली पाहिजे, तुझ्या सासऱ्यांसारखे आहेत ते। पण त्यावेळेस मात्र अजिबात देखील अश्विन मधुभाऊंना भेटण्यासाठी जात नाही, कारण की तो म्हणतो की माझ्या बायकोवरती आज जी काय वेळ आलेली आहे ना ही सगळी त्यांच्यामुळेच आलेली आहे, कारण की तिला एवढ्या तर मोठी कठोर शिक्षा द्यायला नको हवी होती, तिच्या मनाचा तुम्ही कोणीतरी विचार केलाय का? तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर सगळ्यांनाच अश्विनचा खूप राग येतो आणि अश्विन रागामध्ये निघून देखील जातो। तर अश्विन आता नवीन वकील देखील शोधतो की जेणेकरून त्याला वाटतं की कोणी ना कोणी प्रियाला सोडवेल, पण त्याला माहीत नसतं की कोणता देखील वकील ही केस घेणारच नाही, कारण की त्याच्या बायकोने कांडच असं केलेलं असतं। त्याच्यामुळे कोणत्या देखील वकिलाला वाटत असतं की यांची केस घ्यायलाच नको। त्यावेळेस मात्र अश्विन म्हणतो की माझ्याकडे जर कोणता तरी एखादा पेशंट आला, तो गुंडा आहे का काय आहे मी न बघता त्याच्यावरती जर उपचार करू शकतो, तर तुम्ही मग एखाद्या व्यक्तीची केस का नाही लढवू शकत? तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर मला अश्विनला एक प्रश्न विचारायचा आहे की मग मधुभाऊंना तू भेटायला का जाऊ शकत नाही? भले तुझ्या बायकोसोबत काही जरी झालं असेल आणि तिने ते चुकीचंच केलं होतं, त्याच्यामुळे तिला ही शिक्षा भेटणं योग्यच होतं, तर अश्विन देखील त्या ठिकाणी पूर्णपणे चुकीचंच आहे। तर एकीकडे आता हा मैपत शिकरे आणि नागराज दोघेजण मिळून भयानक प्लॅनिंग बनवत असतात, कारण की त्यांना माहीत असतं की आपलं अर्धच काम झालेलं आहे आणि अर्धं काम बाकी आहे, त्याच्यामुळे काही जरी झालं तरी आपल्याला पूर्णपणे मधुभाऊंना संपवलाच पाहिजे असा नागराजचा तर प्लॅनिंग असतोच। पण नागराजला माहीत नसतं की त्यांनी किती जरी प्रयत्न केले तरी त्याच्याने हे काम होणारच नाही, कारण की नागराज आता सायलीला भेटण्यासाठी जातो, अर्जुनला भेटण्यासाठी जातो, जेणेकरून त्यांना चांगलं वाटावं म्हणून आणि सगळेजण त्यांना चांगलं बोलतील म्हणून। पण नागराजला माहीत नसतं की त्यांनी किती जरी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला की एक ना एक दिवस सगळ्यांसमोर खरं उघडकीस येणारच आहे। तर इकडे अर्जुनला आता खूप मोठी टीप भेटलेली असते, म्हणजेच अर्जुनला कळलेलं असतं की सायलीचे खरे आईबाबा जिवंत आहेत, कारण की सायलीला किती जरी केलं तरी शेवटी आश्रमामधूनच आणलेलं असतं आणि मधुभाऊंनीच लहानाचं मोठं त्यांना केलेलं असतं। त्याच्यामुळे सायलीचे खरे आईबाबा जिवंत आहेत हे ज्यावेळेस समजतं अर्जुनला, त्यावेळेस अर्जुन ठरवतो की काही जरी झालं तरी सायलीची त्यांच्यासोबत भेट घालून द्यायचीच आपण। तर अर्जुन ज्यावेळेस मात्र हॉस्पिटलमध्ये डबा घेऊन जातो त्यावेळेस मात्र त्याला कुसुम भेटते आणि कुसुमला अर्जुन असेच लहानपणीच्या सायलीबाबतच्या आठवणी विचारत असतो, पण त्यावेळेस मात्र कुसुमचं देखील लक्षात येतं की एवढं असं अचानक अर्जुन नाही विचारू शकत। तर त्यावेळेस मात्र कुसुमला देखील अर्जुन म्हणतो की सायलीचा मला लहानपणीचा फोटो पाहिजे, तुमच्याकडे एखादा फोटो असेल ना? त्यावेळेस मात्र कुसुम सांगते की माझ्याकडे एक पण फोटो नाही आहे तिच्या लहानपणीचा, आणि मी ज्यावेळेस सायली त्या आश्रमामध्ये होते त्याच्यानंतर मी 7-8 वर्षानंतर आले, त्याच्यामुळे मला एवढं सायलीबाबत माहीत नाही आहे।
आणि सायलीचा एक लहानपणाचा फोटो आहे पण तो मधुभाऊंजवळ आहे. पण हे सगळं ऐकल्याच्यानंतर अर्जुनला कळतं की कुसुमताईंना काही देखील माहीत नसेल. पण त्यावेळेस मात्र कुसुमताईंच्या लक्षात आलेलं असतं की एवढं सगळं अर्जुन विचारतोय म्हणजे याच्या पाठीमागे काही ना काय आहे. कुसुमताई अर्जुनला थांबवतात आणि विचारतात की अर्जुन तू असं विचारतोय पण अचानक तू असं हे सगळं काय विचारतोय, याच्या पाठीमागे काय सत्य आहे मला समजलंच पाहिजे. त्यावेळेस मात्र अर्जुनला आता नकळत सगळं काही कुसुमला खरं सत्य सांगावं लागतं आणि अर्जुन सांगून टाकतो की काही जरी झालं तरी आता सायलीचे मला खरे आईबाबा जिवंत आहेत, त्याच्यामुळे ते मला सापडले पाहिजे. त्याच्यामुळे सायलीच्या आईबाबांबद्दल जर तुम्हाला थोडंफार काही माहीत असेल तर प्लीज मला सांगा. तर त्यावेळेस मात्र आता कुसुमताई देखील टेन्शनमध्ये येतात की आता अर्जुन ह्या केसच्या पाठीमागे का लागला असेल, कारण की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत तर त्यांना अर्जुन का शोधत आहेत. तर हे सगळं काय आता अर्जुनच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू असतो आणि कुसुमताईंना देखील आता एकीकडे टेन्शन आलेलं असतं. तर प्रिया आणि साक्षीच्या आता जेलमध्ये चांगली जोरदार भांडण देखील चाललेलं असतं, हे तुम्ही पाहिलंच असेल. कारण की साक्षी आणि प्रियाला जर असं अन्न खायला भेटतं की त्यांना ते खाऊ देखील वाटत नसतं. त्या दोघींना देखील वाटत असतं की काय वेळ आलेली आहे आपल्यावरती, हे सगळं चांगलं चाललं होतं आणि एवढं सगळं कसं काय घडलं. तर इकडे आता महिपत शिकरे आणि नागराज दोघेजण मिळून असा प्लॅनिंग करत असतात की महिपत म्हणतो की अरे मी आत्तापर्यंत एवढे खून केले पण कधी देखील मी सापडलो नाही आणि तुझ्याकडून एक हाफ मर्डर झाला आहे ते देखील आम्हालाच निसटण्याची वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे काही जरी झालं ना तरी लवकरात लवकर ह्या केसचा निकाल लागला पाहिजे हे मी तुला सांगतोय. तर त्यावेळेस मात्र नागराज सांगतो की तुम्ही काळजी करू नका, मी काही जरी झालं तरी मधुभाऊंना संपवून टाकतो, तुम्ही त्याची अजिबात देखील काळजी करू नका. तर इकडे कल्पनाला आता खूपच टेन्शन येत असतं की सायलीसोबत नेमकं काय होतंय. बिचाऱ्या सायलीला आपण अजिबात देखील टेन्शनमध्ये जाऊन द्यायचं नाही, तिच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहायचं तिच्या आईबाबांसा. तर आता पुढे आनंदाची बातमी अशी येते की मित्रांनो आपले मधुभाऊ आता शुद्धीवरती येतात. त्यावेळेस मात्र सगळ्यात जास्त आनंदी कोण होणार तुम्हाला साहजिक माहीतच आहे की सायली आणि अर्जुन एवढे खुश होतात की आता मधुभाऊ शुद्धीवरती आलेत, कारण की ते कोमातून बाहेर येतात. पण ज्यावेळेस मधुभाऊ कोमामध्ये गेलेले असतात त्यावेळेस मात्र सायलीला खूप टेन्शन असतं की मधुभाऊंचं काय होईल, मधुभाऊ कोमातून बाहेर येतील का नाही, कारण की हे ज्यांनी कोणी त्यांच्यासोबत केलेलं आहे ना त्याला आपण अजिबात देखील सोडायचं नाही. हे तर सायली आणि अर्जुनने पूर्णपणे मनामध्ये ठाम केलेलंच असतं निर्णय. तर इकडे आता कल्पना आणि सायली ह्या दोघींमधील नातं अजून घट्ट व्हावं यासाठी अर्जुन, प्रताप हे सगळेजण मिळून एक प्लॅनिंग बनवतात आणि म्हणतात की काही जरी झालं तरी आईसोबत आपण असं वागायचं की आईला वाटलं पाहिजे की सायलीशिवाय तिला कोणी देखील या जगामध्ये नाही. त्याच्यामुळे हा सगळा काय त्यांचा प्लॅनिंग चालू असतं, कारण की सगळ्यांनी ठरवलेलं असतं की आपण सायलीसोबत वाईट वागायचं जेणेकरून आई आणि सायली ह्या दोघीजण जवळ येतील, कारण की आईला आवडणार नाही आपण सायलीसोबत वाईट वागलेलं. तर हा सगळा काय प्लॅनिंग अर्जुनचा असतो. पण मित्रांनो पुढे आता मधुभाऊ ज्यावेळेस शुद्धीवरती येतात आणि ही सगळी गोड बातमी सगळ्यांना कळते त्यावेळेस मात्र सगळेजण खूपच खुश होतात आणि सगळ्यात जास्त खुश तर आपली सायली होती. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, ज्यावेळेस आपले मधुभाऊ शुद्धीवरती येतील त्यावेळेस मात्र ते नागराजचं खरं सत्य सगळ्यांसमोर सांगतील का, आणि त्यावेळेस खरं सत्य समजेल त्यावेळेस मात्र अर्जुन ह्या नागराजसोबत काय करेल हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. कारण की मित्रांनो अजून खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट ह्या मालिकेमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि मित्रांनो आपला अर्जुन सायलीच्या खरी आईबाबांना शोधेल का नाही प्लीज हे देखील कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढील येणाऱ्या भागांमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.